नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातच नागरिकांना महागाईचा फटका बसणार आहे। या महिन्याच्या 26 जानेवारीपासून सलूनच्या दरामध्ये 20% वाढ होणार आहे। यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे। सलून व्यावसायिकांनी वाढत्या महागाईमुळे, त्यानंतर कॉस्मेटिकवरील GST, दुकानाचं भाडं आणि विजेचे वाढलेले दर यामुळे ही दरवाढ होणार आहे असं सांगितलं आहे। सलून ब्युटी पार्लर असोसिएशन नाभिक संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे। नाभिक संघटनेच्या या निर्णयानं सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री बसणार आहे। नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यापासूनच सलूनमध्ये केस कापणं, दाढी करणं महाग होणार आहे। वाढती महागाई आणि मुलांचं शिक्षण आदी अडचणींमुळे कामगारांना पगार देणं अवघड बनलंय। त्यामुळे सलून व्यावसायिकांनी 20% दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। येत्या 26 जानेवारीपासून ही दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कॉस्मेटिकवरील GSTचे दर वाढवण्यात आलेले आहेत, त्यामुळे सलूनचं साहित्य प्रचंड महाग झालंय। यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचं सलून अँड ब्युटी पार्लर असोसिएशन नाभिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निलेश आतकरे यांनी सांगितले। आता सलूनचे दर वाढवण्यात आल्यानं आधी कटिंगसाठी 100 रुपये आणि साधी दाढी यासाठी 70 रुपये द्यावे लागणार होते। तर महागाईसोबतच सलून आणि ब्युटी पार्लरमध्ये लागणाऱ्या साहित्याच्या दरांमध्ये देखील वाढ झालेली आहे। तर दुकानाचं भाडं, विजेची दरवाढ आणि सर्व साहित्यांमध्ये दरवाढ झाल्यानं सलूनचे दर वाढवण्यात येणार असल्याचं अध्यक्ष निलेश आतकरे यांनी सांगितलंय। महागाईसोबतच सलून आणि ब्युटी पार्लरमध्ये लागणाऱ्या साहित्याच्या दरांमध्ये देखील मोठी वाढ झालेली आहे। तर अशा पद्धतीनं आता नवीन दर पाहून घ्या। साधी कटिंग जर तुम्हाला करायची असेल तर 100 रुपये, प्रोफेशनल कटिंगसाठी 120 रुपये, साध्या दाढीसाठी 70 रुपये आणि डेनिम दाढीसाठी 80 रुपये। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे मसाजेस आहेत तर त्यामध्ये 80 रुपये ते अगदी 350 रुपयांची देखील वाढ करण्यात आलेली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता सलूनचे दर वाढलेले आहेत। तर यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।